राष्ट्रहित के सम्मान में भाजपा मैदान में, राष्ट्रहित के सम्मान में भाजपा मैदान में, मुर्दाबाद मुर्दाबाद सोनिया गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद सोनिया गांधी मुर्दाबाद, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम, सोनिया गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, सोनिया गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, सोनिया गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद गांधी परिवार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद गांधी परिवार मुर्दाबाद, बोले बोले भारत माता की मुर्दाबाद मुर्दाबाद बरोबर विचार भाऊ. वंदे मातरमला सोनिया गांधी यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तुम्ही त्याचा निषेध देखील केलेला आहे. काय प्रमुख मागणी राहणार आहे तुमची आता? सोनिया गांधी ही एक विदेशी महिला, तिच्याकडून वंदे मातरमचा अपमान होणं हे अपेक्षितच आहे. काँग्रेस ही एक इंग्रजांच्या विरुद्ध लढणारं फोरम, एक व्यासपीठ होतं. त्यांचं स्फूर्तिगीत होतं वंदे मातरम. 1870च्या दशकामध्ये बंकिमचंद्र चटर्जींनी रचलेलं हे गीत 1896च्या कलकत्ता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी पहिल्यांदा गायलं. ज्या वंदे मातरमला गात गात हजारो लोकांनी शहीदी दिली, स्वतःच्या आत्मबलिदान केले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, त्या देशाच्या स्वातंत्र्याची किंमत एका इटलीच्या बारबाला असलेल्या सोनिया गांधीला समजणार नाही. काँग्रेसच्या कार्यालयात काल 15 ऑगस्टला झेंडावंदन होत असताना केवळ दुसरं कडवं संपल्यावर त्यांनी वंदे मातरम बंद करायला सांगितलं. ही त्यांची गुलामाची मानसिकता आहे. एका विशिष्ट धर्माचे लोक वंदे मातरमला विरोध करतात. त्याच धर्तीवर सोनिया गांधीचा विरोध एका धर्माचं लालूल चांगू करण्याचा प्रयत्न आहे. सोनिया गांधी ही इटलीची बारबाला आहे. डान्स बारमध्ये ती काम करत होती. त्याच्यामुळे भारतीय लोकांविषयी, भारतीय या गीताविषयी तिला बिलकुल काही प्रकारचं कौतुक आहे असं वाटत नाही. तिच्याकडून झालेलं कृत्य हे अपेक्षित आहे आणि समस्त भारतातील तमाम हिंदू आणि भारतवासी नागरिकांच्या वतीने आज भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रात आणि देशामध्ये सोनिया गांधीचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. बरं, काय मागणी काय राहील आता पुढे? मागणी ही राहील की देशाच्या संसदेने कायदा केला 28 जानेवारी 2026ला की हे 6 कडव्याचं गीत आता पूर्णपणे शासकीय कार्यक्रमात तुम्हाला म्हणावं लागेल. राष्ट्रगीताच्या आधी ते म्हणल्या जाईल, मग जनगण मन होईल. हा प्रोटोकॉल निश्चित झाल्यानंतर देखील जर एका पार्टीच्या कार्यालयामध्ये 2 कडवे झाल्यानंतर जर ते अडवत असतील तर सोनिया गांधी एका विशिष्ट धर्माच्या लोकाला जे वंदे मातरमला विरोध करतात त्यांना खुश करण्याचा व स्वतःच्या पप्पू असलेल्या लेकराला देशाचं नेतृत्व सोपवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न आम्ही देशवासी कधी यशस्वी होऊ देणार नाही. आज युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे, का सांगा? काल 15 ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या ज्या म्हणजे चेअरपर्सन होत्या सोनियाजी गांधी यांनी काल अत्यंत चुकीच्या पद्धतीने जे वंदे मातरम जे गीत आहे ते नुसतं गीत नसून आमच्या देशाचं, देशवासियांचं, ज्यांनी या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांचं आमचं प्रेरणेचं गीत असलेल्या या वंदे मातरम या गीताबद्दल काल 3ऱ्या कडव्यामध्ये 2रं कडवं चालू असताना त्यांनी ज्या प्रकारे ते गीत थांबवण्याचा प्रयत्न केला ते थांबवलं. त्याच पद्धतीने त्यांची मानसिकता, त्यांच्या पक्षाची मानसिकता यातून दिसून येते की त्यांनी म्हणजे एखाद्या विशिष्ट पक्षाला खुश करण्यासाठी या देशाच्या बलिदान केलेल्या, जे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्यांच्यासाठी जे प्रेरणागीत आपण वंदे मातरम हे गातो त्या गीताला थांबून त्यांनी कुठंतरी बाकीच्या पूर्ण अखंड हिंदुस्थानाच्या लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यानिमित्ताने आम्ही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नांदेड महानगरच्या वतीने या ठिकाणी निषेध करत आहोत आणि यानंतरही
जर त्यांना व्यवस्थित जर लक्षात आलेलं नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून त्यांचा अजून कठोर शब्दामध्ये निषेध करू.